नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरात एक धक्कादायक मारहाण आणि लूटमारीची घटना समोर आली आहे। सेवानिवृत्त कॅप्टन गोपाल तुकाराम ठाकरे यांच्यावर काही जणांनी भरदिवसा हल्ला केल्याचा आरोप आहे। रविवारी दुपारी सुमारे 12:15 सुमारास ठाकरे हे साई मंदिराकडून घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले। आज 5 तारीख आहे, आता कुठे पडतोस अशी धमकी देत त्यांना खाली पाडून मारहाण करण्यात आली। या घटनेत त्यांचा मोबाईल फोडण्यात आला असून गळ्यातील सुमारे 20 ग्राम सोन्याची चेन आणि चष्मा हिसकवण्यात आल्याचा आरोप आहे। घटनेनंतर ठाकरे यांनी MIDC पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान हा हल्ला निवडणुकीतील वादातून झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। NTV 24 न्यूज साठी सागर पडोले यांची रिपोर्ट। नमस्कार, मी गोपाल तुकारामजी ठाकरे, रिटायर आर्मी अधिकारी। मी 4 दिवसा अगोदर सागर सतीश शाहकार यांनी मला 5 तारखेला बघून घेईन अशी धमकी दिली होती। धमकीनुसार शाहकार परिवारांनी आज मी त्यांच्या घरासमोर जात असताना मला तिघही बापलेकांनी अडवून आणि त्याच्यासोबत 7-8 जण लोक होते, त्यांनी मला अडवलं। तेव्हा मी व्हिडिओ कॉल करत असताना माझा मोबाईल हिसकला आणि तोडला आणि माझी कॉलर पकडली आणि माझी चेन पण हिसकली आणि मला डोक्यावर मारून मला खाली पाडलं। त्यानंतर मला डोक्याला हा मार लागले आहे आणि हे इथं मला माझ्या डोक्याला गोट्यांनी मारलं आणि डोळ्याला मला भुक्कीनं मारलेलं आहे। त्यामुळे मी आज MIDC पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला आलो असता त्यांनी मला मागील NC मागवली, म्हणून मी आज त्यांना NC द्यायला घरी आलो आहे आणि NC देत नाही। मी त्यांना ऑन पेपर रिपोर्ट आणि ऑनलाईन रिपोर्ट मी देऊन चुकला आहे। हा जो रिपोर्ट माझा ऑनलाईन आहे हा MIDC पोलीस स्टेशन, ACP ऑफिस, SP ऑफिस यांच्याकडे जाणार आहे। समोरील तपास योग्य तरीके व्हाल ही मी अपेक्षा बाळगते। नमस्कार। This video is sponsored by Shivam Jewelers.